जळगावच्या जामनेर येथील नगर परिषदेच्या मतदानाच्या प्रक्रियेनंतर जी आहे या ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेला आहे। आपण बघू शकतोय की याच ठिकाणी हा स्ट्रॉंग रूम या ठिकाणी उभारण्यात आले असून ईव्हीएम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। त्याला पोलीस कर्मचाऱ्यांचा जो आहे या ठिकाणी कडा पहारा देण्यात आलेला आहे। वरच्या मजल्यावर हा स्ट्रॉंग रूम या ठिकाणी उभारण्यात आला असून त्याला पोलिसांचा दिवस रात्र या ठिकाणी कडा पहारा आहे। विशेष म्हणजे शस्त्रधारी जे आहेत पोलीस कर्मचारी ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसआरपीएफच्या जवानांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जी आहे नागरिकांना आतली जी परिस्थिती आहे ती बघता यावी म्हणून या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणचा सीसीटीव्हीचा डिस्प्ले देखील या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मात्र असं असतानाही या ठिकाणी जे आहे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल यांच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी जे आहे पहारा दिला जातो आहे आणि वेळोवेळी या मतदान केंद्रांना भेटी देऊन जे आहे या ठिकाणची परिस्थिती जाणून घेतली जाते आहे। आपल्यासोबत पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। काय सांगणार या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूमवर तुमचा पहारा दिला जातोय? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे उमेदवारी केलेली आहे आणि मतदानाच्या दिवशी ज्यावेळेस मतदानाची प्रक्रिया सुरू होती त्या दिवशी आमच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान त्या ठिकाणी करण्यात आलं। डुप्लिकेट वोटिंग कार्ड त्या ठिकाणी सापडले। बऱ्याच जणांना आम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, परंतु काही क्षणानंतर त्यांना सोडून देण्यात आलं। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज इथे स्ट्रॉंग रूममध्ये ज्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहे त्या मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहे, परंतु प्रशासनाचा जो कारभार आहे किंवा सरकारवर आम्हाला विश्वास राहिलेला नाही। त्याच्यामुळे आज आम्ही सर्वांनी पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे। पोलीस प्रशासन पूर्ण सहकार्य करत आहे, परंतु आम्ही सुद्धा आणि आमच्या मित्र परिवारांनी सुद्धा एक जागरूक आपण राहावं म्हणून या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आम्ही पहारा देत आहोत। काय सांगणार? आपला मित्रपक्ष आहे भाजप, आपण या ठिकाणी युती झालेली नाहीये, आपण स्वबळावर या ठिकाणी निवडणूक लढवली होती। मात्र असं असतानाही तुमचा मित्रपक्षावर भाजपवर विश्वास नाही का? कारण तुम्ही या ठिकाणी पहारा देताय। कारण की आमचे उमेदवार होते, त्यांनी आमच्या उमेदवारांना काही आमिष देऊन व दबावपोटी त्यांची माघार झाली। तरी पण आमचे जे मित्र समजा आता लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून मी स्वतः एक सुजाण नागरिक म्हणून, एक वकील म्हणून व पक्ष पदाधिकारी म्हणून मी वेळोवेळी इथं भेट देत असतो आणि मधून म्हणजे दिवसातून 4 वेळा चक्कर मारतो। आणि आमच्या आता शेंदुर्णीला उमेदवार आहे, तिथले स्थानिक उमेदवार तिथं पण पहारा देत आहे। विषय कसा आहे, अफवा आहे, त्या अफवांना जे आहे त्याच्या अनुशेषाने व तसेच अफवांना जे झालेलं आहे ते न होण्यासाठी आम्ही स्वतः शहानिशा करून स्ट्रॉंग रूमला भेट देतो। सीसीटीव्हीची डिस्प्लेची तुम्ही पाहणी करत असतात का? हो हो, करतो आम्ही। तर अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांचं हे जामनेर गाव आहे। या ठिकाणी जे आहे आधीच नगराध्यक्ष आणि इतर 9 नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध झालेले आहे। उर्वरित 17 जागांसाठी जे आहे या ठिकाणी निवडणूक पार पडली होती आणि या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतरचे जे आहे स्ट्रॉंग रूम या ठिकाणी उभारण्यात आलेला असून त्या ठिकाणी जे आहे भाजपचाच मित्रपक्ष असलेले शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तसेच विरोधात असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे पदाधिकारी जे आहेत यांच्याकडून या ठिकाणी कडा पहारा दिला जातो आहे। सत्ताधाऱ्यांवर आमचा विश्वास नाही, निवडणुकी दरम्यान जे प्रकार घडले त्यामुळे आमचा कुठलाही विश्वास नाही आणि यामुळे आम्ही सतर्क आणि जागरूक राहून या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर वेळोवेळी पहारा देत असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।